राहुरीत अक्षय कर्डिले यांची मोठी घोषणा, शेवटच्या श्वासापर्यंत विकासासाठी काम करणार. राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी राहुरी शहराच्या विकासासाठी मोठी घोषणा केली आहे. राहुरी येथील श्री बुवा सिद्धदेव महाराज समाधी येथे आयोजित आरती कार्यक्रमात बोलताना त्यांनी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहुरीसाठी काम करत राहीन असा शब्द दिला. यावेळी अक्षय कर्डिले यांनी पायी चालत येऊन समाधीचे दर्शन घेतले आणि मनोभावे आरती केली. कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसाद घेत भाविकांशी संवाद साधला. दरम्यान उपस्थित महिलांनी परिसरातील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर प्रतिक्रिया देताना कर्डिले म्हणाले, मी तुमच्या घरातील मुलगा आहे असे समजून सर्व समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर राहीन. तसेच त्यांनी सांगितले की बुवा सिद्धदेव महाराजांच्या आशीर्वादानेच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात होत असून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या परंपरेनुसार त्यांनी आजही दर्शन घेऊनच कामाची सुरुवात केली आहे. राहुरीत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी मी खंबीरपणे उभा राहीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या धार्मिक कार्यक्रमाला महिला भाविकांचा मोठा सहभाग दिसून आला असून नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज राहुरीचे मालक बुवासिद्ध बाबा यांच्या आरतीचा मान आज मला दिलेला आहे. मी सर्व नाथ भक्तांचे, ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज आपण सर्वांनी मला आरतीसाठी निमंत्रित केलं. बुवासिद्ध बाबा म्हणजे आपल्या राहुरीचे मालक. राहुरीची सुरुवातच त्यांच्या आशीर्वादाने होती. आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हे बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊनच राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या राहुरी मतदारसंघामध्ये काम करत होते. आज मी या राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊनच मी वाटचाल सुरू केली आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या राहुरीवरती आहे आणि मला त्यांच्या विशेष श्रद्धा आहे, भावना आहे. म्हणून आज खरं म्हणजे मी आरतीसाठी सतत येत असतो आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळावा अशी मी बुवासिद्ध बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. भविष्याच्या वाटचालीमध्ये आपल्या राहुरी शहराचं, तालुक्याचं, मतदारसंघाचं कुठलाही प्रश्न, कुठलीही अडचण, कुठलीही कोणाला समस्या आमच्या महिलांना, माता भगिनींना किंवा तरुणांना आली, 100% मी बुवासिद्ध बाबा यांच्यासमोर उभा आहे. त्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये एकही अडचण कोणाला येऊन देणार नाही. 100% आता माझ्यावरती जनता विश्वास टाकते, तर त्याच विश्वासावरती उतरून मी भविष्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार. ज्याला जिथं अडचण येईल त्यासाठी खंबीरपणे उभा राहणार आणि अन्यायाच्या विरोधात न्याय प्रत्येकाला मिळवून देण्यासाठी माझं पूर्णपणे पाठबळ असणार. 100% विश्वास हाच देतो की मी आज राहुरी शहरामध्ये सुरुवात करत आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी राहुरीसाठी काम करत राहीन एवढा विश्वास करतो. आपल्या सर्वांच्या वतीने बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊन आता मी भविष्याची वाटचाल करतोय. सर्वांना मनापासून आभार की आपण माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहात. तसे साहेबांसोबत तुम्ही उभा होते त्याबद्दल ऋणी आहे. भविष्याच्या वाटचालीसाठी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.